पद्मश्री क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी अकॅडमी येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न। पद्मश्री क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी अकॅडमी वाळवा येथे 27 जानेवारी मराठी भाषा दिन विविध उपक्रमांसह संपन्न झाला। त्यानिमित्त विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। अनेक विद्यार्थ्यांनी सुलिखित कविता सादर केल्या तर अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली। त्या निमित्ताने अर्जुन वाघ सर, मनीषा सिद्ध मॅडम व जयप्रभा घोडके मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याच वेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीतही सादर केले। कला शिक्षक विजय नांगरे सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गीताने मंत्रमुग्ध केले। अकॅडमीच्या संचालिका तांबोळी मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण केले। या सर्व कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांनी केले होते। पाहुयात। नमस्कार, मी सौ जयप्रभा घोडके, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी अकॅडमी वाळवा। आमच्या अकॅडमीमध्ये विविध उपक्रम नेहमीच घेतले जात असतात। मराठी भाषा या अंतर्गत 2 दिवसापासून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही घेत आहोत। निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आमच्या अकॅडमीतले विद्यार्थी हे स्वतः कविता रचतात आणि त्या कविता त्यांनी स्वलिखित मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कविता ज्या स्वतः लिहिलेल्या आहेत त्या कविता तिथे सादर करण्यात आल्या। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गीत गायनही केले आणि नृत्य विद्यार्थिनींनी सादर करण्यात आले। तर या निमित्तानं आमच्या अकॅडमी मधले शिक्षक श्री अर्जुन वाघ सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मनीषा सिद्ध मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सौ जयप्रभा घोडके मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं। विविध स्पर्धांच्या मधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साधला जावा हा सतत प्रयत्न आमच्या अकॅडमी मधले शिक्षक आम्ही करत असतो। भाषा समृद्धी, भाषेमधलं जे वाचन आहे हे वाचन सुद्धा महत्वाचं आहे आणि वाचनाच्या निमित्तानं आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो। वाचन समृद्धी दिन आम्ही साजरा करतो। आदरणीय माननीय कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृती दिनानिमित्तानं आम्ही वाचन दिंडी, ग्रंथ दिंडी याचंही आयोजन करण्यात आलेलं होतं आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा दिली। ग्रंथांचं प्रदर्शनही मांडण्यात आलेलं होतं अकॅडमीमध्ये। विद्यार्थ्यांनी ग्रंथांचं वाचन कसं करावं याविषयी थोडंसं मार्गदर्शन पण आमच्या एका शिक्षकांनी केलेलं होतं। त्यानंतर विश्वकोश, शब्दकोश, व्युत्पत्तीकोश याविषयीही मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी त्या विश्वकोशाविषयी माहिती स्वतः ते विश्वकोश हाताळून माहिती घेतली। त्यानंतर आमच्या अकॅडमीच्या संचालिका यांच्या नेहमीच उपक्रमशील आहेत त्या आणि त्यांच्या कल्पनेमधून विविध उपक्रम आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही घेत असतो। तर आमच्या शाळेमध्ये आम्ही तालुकास्तरीय, केंद्र स्तरावरती विविध वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा याही आम्ही तालुका स्तरापर्यंतच्या घेतलेल्या आहेत आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा हाही एक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये खूप महत्त्वाचा असतो। कारण सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना जनरल नॉलेजची पण खूप गरज असते। तर विविध विषयांचं वाचन, अभ्यास, पाठांतर ह्या सर्व गोष्टींचा या प्रश्नमंजुषा स्पर्धेमधून विकास होत असतो आणि यासाठी आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय माननीय वैभव काका नायकवडी आणि सौ नंदिनी काकी नायकवडी तसेच माननीय वीरधवल नायकवडी यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन होत असते आणि आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या प्रयत्नात असतो की आमचा सर्वांगीण विकास होईल आणि या निमित्तानं आमच्या अकॅडमीमध्ये विविध उपक्रम होत असतात। तर या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आजपर्यंत भरपूर स्पर्धांमध्ये खूप यश मिळवलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही अशाच पद्धतीने प्रगती करत राहू। धन्यवाद। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।